नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये 11 तारखेचं 11/2/2024चं महत्त्वपूर्ण परिपत्रक म्हणता येईल। काही चुका झाल्या असतील तर लवकरात लवकर सुधारून घ्या, कारण आजचा शेवटचा दिवस आहे मित्रांनो। आजपासून आपल्याला प्राधान्यक्रम जनरेट करायचा किंवा लॉक करण्याची सुविधा बंद होणार आहे। आज संध्याकाळपर्यंतच सर्व गोष्टी असणार आहेत। शिक्षक पदभरतीबद्दलचं हे परिपत्रक आहे। शंका समाधानासाठी बीकॉमसाठी काय सांगितले बघा, 6वी ते 8वी व इयत्ता 9वी 10वी या गटातील केवळ बीकॉम अर्हता, केवळ म्हणतोय बीकॉम अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांना पदवी स्तरावर प्रचलित तरतुदीतील मुख्य विषय घेऊन उत्तीर्ण नसल्याने असे उमेदवार पात्र ठरत नाहीत। बीकॉमसह अन्य अर्हता धारण करीत असतील तर त्या अर्हतेनुसार पात्र प्राधान्यक्रम उपलब्ध होतील। बीकॉम अर्हतेनंतर एमकॉम अर्हता धारण करीत असल्यास पात्रतेनुसार 11वी ते 12वीचे प्राधान्यक्रम उपलब्ध होतील। असा उमेदवार बीकॉम अर्हतेसह डीएड असेल किंवा टीईटी पेपर 1 किंवा सीटीईटी पेपर 1 असेल तर 1ली ते 5वीचे प्राधान्यक्रम उपलब्ध होतील। सरळ सरळ सांगितलेलं आहे। 6वी ते 8वी या गटातील पात्र उमेदवारांना इतिहास, भूगोल व सामाजिक शास्त्र यापैकी कोणत्याही विषयाचे प्राधान्यक्रम उपलब्ध होण्यासाठी पदवी स्तरावर मुख्य विषय म्हणून इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र व लोकप्रशासन हे मुख्य विषय असणारे उमेदवार पात्र राहतील। मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना त्याचा इतिहास आहे आणि भूगोल पण आहे, इतिहास, भूगोल आणि सामाजिक शास्त्राचे सुद्धा प्रेफरन्स आले, त्यामुळे चिंता करू नका आणि ते प्रेफरन्स द्यायला विसरू नका। काही उमेदवारांना शासन निर्णय 28/3/2006 नंतर जन्मलेल्या ह्यात अपत्याची संख्या 2 पेक्षा अधिक आहे। अपवाद दुसऱ्या अपत्याच्या वेळी जुळे अथवा तिळे जन्म असल्याने असे उमेदवार नोकरीसाठी पात्र राहणार नाहीत। यास्तव या प्रकारच्या उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होत नाहीत। स्थानिक स्वराज्य 1ली ते 12वी, खाजगी संस्थेतील 1ली ते 8वी पदभरतीसाठी शासन निर्णय 1/1/2019, 7/2/2019, 25/2/2019, 16/5/2019, 12/6/2019 आणि 10/11/2022 मधील तरतुदीनुसार गट व गटातील विषयांसाठी व वयासाठी विचारात घेण्यात आलेली आहे। 1 ते 5, 12 मध्ये खुला प्रवर्ग 45%, आरक्षित 40% असणं गरजेचं आहे। 12वी मध्ये मित्रांनो बघा, खुल्यांसाठी 45% आणि आरक्षितसाठी 40% असणं गरजेचं आहे। 6वी ते 8वी पदवीमध्ये खुला प्रवर्ग किमान 45%, आरक्षित 40%। 9वी 10वी पदवीमध्ये खुला व आरक्षित प्रवर्ग 50% असणं गरजेचं आहे। मित्रांनो, हे नोट करा रे बाबांनो। 9वी 10वीला तुम्हाला जर शिकवायचं असेल तर पदवीमध्ये खुला व आरक्षित प्रवर्गांना दोन्हींनाही 50% असणे आवश्यक आहेत। 11वी ते 12वी पदव्युत्तर पदवीमध्ये खुला व आरक्षित प्रवर्ग किमान 50% आवश्यक आहे। वयोमर्यादा शासन निर्णय 10/11/2022 मधील तरतुदीनुसार जाहिरातीच्या दिनांकास म्हणजे जाहिरात देण्याची सुविधा पोर्टलवर 16/10/2023 रोजी दिली आहे। यास्तव उमेदवारांचे वय दिनांक 23/10/2023 रोजीची विचारात घेण्यात आलेली आहे। म्हणजे तुम्हाला उमेदवाराचं वय 23/10/2023 पर्यंत विचारात घेण्यात आलेलं आहे। खाजगी संस्थातील रिक्त पदासाठी 9वी ते 10वी साठी पदवी स्तरावर उत्तीर्ण श्रेणी, 11वी ते 12वी साठी पदव्युत्तर पदवी स्तरावर किमान द्वितीय श्रेणी आवश्यक आहे। तसेच कमाल वयोमर्यादा लागू करण्यात आलेली नाही। उमेदवारास त्याच्या स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केल्यानुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या 2 प्रकारचे प्राधान्यक्रम जनरेट होत आहेत। उमेदवार त्यांच्या सोयीनुसार पसंतीक्रम नमूद करून प्राधान्यक्रम लॉक करणार आहे। तथापि उमेदवारास बंधनकारक सर्व प्राधान्यक्रम लॉक करणे बंधनकारक नाही। तसेच उमेदवार त्यांच्या सोयीनुसार प्राधान्यक्रम लॉक करू शकतात। म्हणजे सर्वच प्राधान्यक्रम द्यावा असं नाही आहे मित्रांनो, आपल्याला सोयीनुसारच आपण प्राधान्यक्रम द्यायचे आहेत। उमेदवारास सध्या आलेल्या जाहिरातीनुसार त्यांच्या सोयीचे पदे नसल्यास उमेदवार आता आलेले प्राधान्यक्रम लॉक केले नाही तरी उमेदवार यानंतर नव्याने जाहिरात आल्यास त्यास
तो पात्र राहणार आहे. पण उमेदवार विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, याच्यामध्ये जर तुम्ही प्राधान्यक्रम दिलेत आणि तुमचं सिलेक्शन झालं तर नव्यानेमध्ये विचार केला जाणार नाही, डबल पोस्ट दिली जात नाही, लक्षात ठेवा. उमेदवारांनी ज्या क्रमाने प्राधान्यक्रम नोंद केले त्या क्रमाने गुणवत्तेनुसार शिफारस केली जाते. उमेदवाराचे ज्या प्राधान्यक्रमावर शिफारस होईल त्यानंतर प्राधान्यक्रम विचारात घेतले जात नाही. म्हणजे एकदा तुमचं जर विदाऊट इंटरव्ह्यू सिलेक्शन झालं त्यानंतर तुमचं संस्थेवर लगेच प्राधान्यक्रम येतील असं नसतं मित्रांनो. एका ठिकाणी तुमचं सिलेक्शन झालं त्यानंतर तुम्हाला संधी भेटत नाही. उमेदवारांची मुलाखतीशिवाय या प्रकारातील ज्या गटात निवड झाली असेल तो गट वगळून त्यापेक्षा वरच्या गटासाठी खाजगी संस्थांना विचारात घेतले जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी दोन्ही प्रकारातील प्राधान्यक्रम लॉक केल्यास ते उमेदवाराच्या सोयीचे होणार आहे. मित्रांनो काय म्हटलेलं आहे बघा इथे, मुलाखतीशिवाय प्रकारातील ज्या गटात निवड झाली असेल तो गट जर वगळून व त्यापैकी वरच्या गटासाठी खाजगी संस्थांना घेतले जाणार, म्हणजे वरी जाऊ शकतात तुम्ही, अडचण नाही आहे इथं सांगण्याचा प्रयत्न केला त्यांनी. उमेदवारांना जनरेट झालेले प्राधान्यक्रम त्यांच्या स्वप्रमाणपत्रात नोंद केलेल्या माहितीनुसार होत आहेत. यास तो उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होत नसल्यास अथवा कमी अधिक होत असल्यास उमेदवारांनी सर्वप्रथम नोंद केलेली माहिती तपासावी आणि स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. मित्रांनो तुम्ही जशी माहिती दिलेली आहे, तुमची जर योग्य माहिती आहे, तुम्हाला प्राधान्यक्रम आले, बिनधास्त प्राधान्यक्रम देऊन टाका. तुमची माहिती चुकलेली आहे आणि प्राधान्यक्रम आलेले आहेत तर तुम्ही तिथे विचार करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही चुकीची माहिती भरू नका मित्रांनो, कारण आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे हा टप्पा. आणि चुकीची माहिती असेल तर तात्काळ म्हणतोय तिथे सुधारा आणि प्राधान्यक्रम व्यवस्थित द्या. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. काही शंका असतील तर मला कमेंट करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.